पिंपरी चिंचवड शहरातील रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने आज कडकडीत बंद ठेवलाय। राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क वाढ धोरणाविरोधात हा बंद ठेवण्यात आला आहे। राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे। यामध्ये मूल्यवर्धित कर 5% वरून 10%, वार्षिक परवाना शुल्कमध्ये 15% आणि उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ करण्यात आली आहे। आता ऑटोमॅटिकली हे 100 रुपयाची क्वार्टर जर का उद्या 250 रुपयाला झाले, आमच्याकडे कोण प्यायला येणार? आम्ही उद्या आम्हाला धंदा जर परवडला नाही तर आम्ही आमचे लेबर कमी करणार, ऑटोमॅटिकली ते उपासमारी चालू होणार। म्हणजे हे खापर सगळं राज्य सरकारवर पडणार आहे। जी 15% एक्साइज फी वाढ झाली ती एक वार्षिक आम्हाला काहीतरी ठरवून घ्यावी की तुमची वार्षिक 5% राहील, 10% राहील। सरकार काय करते, ह्या वर्षी 15%, पुढच्या वर्षी महसूल कमी पडला वाढवा 20%। मग हे हॉटेलवाल्यांवरच का, बाकी धंदे नाही आहेत का? सरकारकडे आमच्याकडे हीच मागणी आहे की आमचे जे कर जे वाढवलेले आहेत ते शिथिल करावे। मुख्यतः जो वॅट आहे 10%, तो पूर्ण एक तर अबॉलिश झाला पाहिजे, किंवा जो आम्हाला त्यात जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सवरती ते लावला गेले। आज काय होतंय की वॅट आम्ही जे खरेदी करतोय त्याच्यावरती लावून आलेला आहे 40%, आणि इतर व्यवसायाला त्यांना टॅक्स नाहीये तो माल विकताना MRP ने, आणि आम्ही जेव्हा विकतोय माल त्या डिफरन्सवरती असला पाहिजे। तर तसं न करता तो पूर्ण जो आम्ही 100 रुपयाची वस्तू आहे ती इतर ठिकाणी 110 ला मिळते, आम्ही ती 150 ला विकत असेल तर आम्हाला 150 रुपये टॅक्स भरायला लागतं।